दहशत, गुंडगिरी करून कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराडने पुण्यात मोठी गुंतवणूक केल्याचं आता समोर येऊ लागलंय. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोरील इमारतीत वाल्मिकने 25 कोटींची प्रॉपर्टी घेतली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्येही वाल्मिकने त्याच्या पत्नीच्या नावावर 3.5 कोटी रुपयांचा फ्लॅट घेतलाय. सध्या या फ्लॅटवर महानगरपालिकेची नोटीस चिटकवण्यात आली आहे. अवैध धंदे करून वाल्मिकने आपलं मोठं साम्राज्य उभं केलंय. साऊथच्या सिनेमातील कहाणीप्रमाणे वाल्मिकने आतापर्यंतचं आयुष्य जगलंय. गरिबी ते अतिश्रीमंती असा वाल्मिकचा प्रवास राहिलाय. पण लुबाडलेल्या पैशातून निर्माण केलेलं हे विश्व आता लवकरच धोक्यात येण्याची शक्यता आहे. वाल्मिकच्या मागे आता ईडीच्या कारवाईचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. एका घरगड्याने कमावलेली प्रॉपर्टी ही सर्वांनाच हादरवून टाकणारी आहे. आतापर्यंत वाल्मिक कराडची परळी आणि बीड जिल्ह्यात मोठी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. पण आता पुण्यातही वाल्मिकची मोठी गुंतवणूक असल्याचं उघड झालंय. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मगरपट्ट्यात वाल्मिक कराडच्या नावाने अख्खा फ्लोअर असल्याचं समोर आलं होतं. तर आता फर्ग्युसन रोडवर आणि पिंपरीमध्येही वाल्मिकची संपत्ती असल्याचं समोर आलंय. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरू असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावाने 6 ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्यात. 25 कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डर सोबत करार केल्याचं समोर आलंय. इमारतीचं काम पूर्ण झालं की त्यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक कराड आणि टोळीभोवती आरोपांचं वादळ उठलं आणि त्यातून या टोळीचं साम्राज्य उजेडात आलं. पुण्यानंतर वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलंय. वाल्मिक बाबूराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयव्हरी इमारतीत 601 नंबरचा 4 BHK फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत 3.5 कोटी इतकी आहे. सध्या इथं कुणी राहत नाही. मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे. याचा अर्थ वाल्मिक कराडने गैरमार्गाने कमावलेल्या पैशातून शहरांमध्ये गुंतवणूक केली आहे. सध्या तरी पुण्यातल्या गुंतवणुकीचे तपशील समोर आले आहेत. मात्र मुंबईत आणि विदेशातही कराडची संपत्ती असण्याची शक्यता आहे. वाल्मिकने आतापर्यंत रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. राखेचे कॉन्ट्रॅक्ट, दारूचे धंदे, वाळू तस्करी, खंडणी अशा अनेक गैरमार्गाने त्याने पैसे कमावल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता इतका पैसा आला कुठून याची देखील चौकशी होणार आहे. सध्या वाल्मिक कराडला SITने चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य संशयित आरोपी आहे. अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर सध्या खंडणी आणि हत्या असे 2 आरोप आहेत. त्यातच आता कराडची बेहिशोबी मालमत्ता देखील समोर येऊ लागल्याने त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही अडकण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे अनेक कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला हा घरगडी पुरता अडकल्याचं दिसून येत आहे. तुर्तास इतकंच. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.